नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कला ही किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करत असते तर संगीता तेथे येते। संगीता म्हणते की हे बघ कला, तू जावई बापूंना भेटायला जाते आणि जावई बापूंना भेटायला जातेस तर त्यांच्याशी तू भांडत बसू नको। अगदी ते जे काही म्हणतात ना ते अगदी ऐकून घे व्यवस्थित सर्व काही। त्यांना तू काही असं उलट उत्तर देऊ नको, अगदी शांतपणे ते जे काही म्हणतात ते ऐकून घे। त्यांना अगदी रागवू नको, भांडू नकोस असं समजावत असते आणि ते जे काही म्हणतील ना अगदी व्यवस्थित त्यांचं ऐकून घे आणि सारखा आपला नाकाचा शेंडा असा वर ठेवू नकोस की जे काही तू बोलते ते अगदी खरं आहे असं त्यांना दाखवू नकोस आणि ते जे काही बोलतात तर ते खोटं आहे। जरा आता जावई बापूंसमोर तू जरा झुकायला शिक आणि डोक्यावर जरा बर्फ ठेवायचं आणि तोंडामध्ये जरा साखर ठेवायची। म्हणजे मी तुला जे काही सांगते ना त्याचा एकदा विचार कर, जरा शांतपणे हे सर्व ऐकून घे। तेव्हा आता कला म्हणते की आई अगं तू हे काय बोलतेस, तू जरा शांत हो। तेव्हा आता संगीता म्हणते की अगं तू माझ्या जावयाला भेटायला जाते आणि तू मला म्हणते की तू शांत हो म्हणून, थांब मी तुला दाखवतेच असं बोलून संगीता थोडीशी बाजूला जाते आणि थोडीशी बाजूला जाऊन आता उभी राहते आणि म्हणते की हे बघ, आता स्वतःकडे बोट करते, ही म्हणजे कला आणि तू म्हणजे जावई बापू। म्हणजे तू आणि जावई बापू असे एकमेकांच्या समोर आहात आणि हे बघ ते असे दरवाजावर अगदी आवाज देतील। म्हणजे तू दरवाजावर आलेली आहे आणि तू दरवाजात उभी आहे, मग तू असं प्रेमाने आता जावई बापूंना हाक मारायची की आहो आत येऊ का, आणि कसं म्हणशील तू आत येऊ का, अगदी प्रेमाने म्हणायचं। मग तू असे ठणकत ठणकत आतमध्ये जायचं आणि त्यांच्यासमोर असं लाजत लाजत जायचं, मान खाली घालून असं उभं राहायचं आणि हे बघ त्यांच्याकडे असं वर तोंड करून बघायचं नाही, व्यवस्थित अगदी अगदी चुमकत त्यांच्यासमोर उभं राहायचं, अगदी खाली मान घालून व्यवस्थित लाजून असं तिरक्या नजरेने खाली मान घालायची आणि त्यांच्याकडे असं हसून बघायचं आणि अगदी प्रेमाने लाजत त्यांना म्हणायचं की आहो जेवताना काय कला कसं म्हणशील बरं, आणि परत आता संगीता म्हणून दाखवते की कसं म्हणशील जेवताना ओ। आणि हे बघ जराही तुला वाटलं ना आपल्या तोंडातून एखादा तिखट शब्द म्हणजे बाहेर पडतोय तर लगेच आता तू तोंडात साखर ठेवायची। म्हणजे जे काही आता तिखट बोलणं आहे तर ते जरा बाजूला ठेवायचं आणि परत त्यांच्याशी अगदी गोड बोलायला सुरुवात करायची आणि परत कसं म्हणशील की आहो आणि अगदी डोक्यावर बर्फ ठेवायचा, असंच करशील ना। तेव्हा आता कलाला हसू येत असते की आईचं नेमकं हे काय सुरू आहे तर, आणि ती कलाला म्हणते की आई अगं मी तेथे डब्बे देण्यासाठी चालले, मी तेथे अगदी सरबत करायला नाही आणि काय सारखं सारखं साखर साखर असं म्हणते। तेव्हा आता कला आपले जे काही डब्याच्या त्या बॅग आहे तर त्या बॅगा भरते आणि अगदी काजलला आवाज देते। काजल धावतच येते तर काजल धावतच आल्यानंतर आता म्हणते की चल खरे आपल्याला डबे द्यायला जायचे। तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की आज मात्र तू नाही, आज मात्र तुझी कलाताई डबे द्यायला जाणार आहेत, कारण कलाताईला 12 डब्याची ऑर्डर आलेली आहे। तेव्हा हे ऐकून काजल म्हणते की काय नेमकं तुमचं काय चाललेलं आहे, आणि आई तू हे काय बोलतेस, अगं तू फक्त डबे हे कुठे पोच करायचे आहे, आपण तिकडे जातो, कलाताईला जाण्याची काही गरज नाही। तर संगीता हसत असते। संगीता आता हसून काजलला म्हणते की अगं तुझ्याकडे ती पत्ता नाही देणार, कलाताईलाच फक्त त्या डब्यांचा जो काही 12 डब्यांचा पत्ता आहे ना तो तिलाच माहिती आहे, ती तुझ्याकडे नाही देणार। आणि संगीताला तर इतका आनंद झालेला असतो। संगीता आता अगदी रोमांटिकपणाने म्हणत असते की 12 डब्यांची गाडी चालली झुक 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 झुक। तेव्हा आता काजलला सुद्धा हसू येते आणि कलाला तर हसू येतच असतं की नक्की हे सर्व काय सुरू आहे। तेव्हा आता काजल म्हणते की नक्की हे काय चाललं कलाताई, आणि हे बघ आपण जरा रात्री उशीर येणार आहोत, पक्याने जरा रिक्षा घेतली आहे ना आणि पक्याचं एक काम आहे, आणि ती कलाला म्हणत असते की तायडे अगं चल पटकनी मला उशीर होतोय। तेव्हा आता संगीता काजलला बाहेर पाठवते आणि कलाला म्हणते की जे मी तुला सांगितले ना ते सगळं काही लक्षात ठेवायचं। कला अगदी हसून लाजत म्हणते की साखर, आणि संगीता म्हणते की हो कसं लाजून उभं राहायचं असं मस्त, आणि ती तशी ऍक्टिंग कलाला करून दाखवत असते। काजल आता पिशवे घेऊन बाहेर येते आणि कलाला आवाज देते की तायडे अगं ये ना लवकर। तेव्हा मात्र आता कला ही अगदी हसतच बाहेर येते तर काजल म्हणते की चल अगं आपल्याला निघायचं आहे। तेव्हा मात्र आता संगीताची पूर्णपणे जीवाची अगदी घालमेल सुरू असते। ती फक्त कलाला म्हणत असते की मी तुला जे सांगितलेलं आहे ना ते लक्षात ठेवायचं, असं काही वेगळं करायचं नाही, अगदी हसून डोक्यावर बर्फ तोंडात साखर असं वागायचं, जे सांगितलेलं आहे अगदी तेच करायचं। तर कला ही आता डोक्याला स्कार्फ
स्कार्फ बांधत असते. संगीताचं तेच सुरू असतं की तुला जे काही सांगितलं ना, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ, असंच वागायचं, असंच सारखं सारखं आता संगीता तेच सांगत असते. आणि जरा जरी वेगळा शब्द तोंडातून कडू तिखट आला तर लगेच तोंडात साखर आणायची. सांगितलेलं कळलं ना, संगीताचं सारखं सारखं सांगून सांगून कैलाला पूर्णपणे वैतागून सोड. तर कला आता सगळे काही पिशवी बॅग वगैरे घेऊन निघते. तर संगीता परत तिला म्हणते की बर्फाची लादी. तेव्हा कला म्हणते की आई बाजूला हो, अगं मी तिथे डब्बे द्यायला चालले. तर संगीता म्हणते की हो हो, सरबत सरबत, लक्षात ठेव तेवढं. कला म्हणत असते की आई येते. कला बाहेर जाते. तर संगीताचं अजूनपर्यंत तेच सुरू असतं, बर्फाची लादी डोक्यावर आणि तोंडावर साखर. तेव्हा आता कला निघून जाते. तर संगीता देवी अंबाबाईला हात जोडते आणि घाईने परत आता तेथे टेबलवर येऊन बसते. फोन घेते. आता घाईने मी आता आबाजींना फोन करून हे सर्व सांगते. तिला इतका आनंद झालेला असतो की कधी आबांना हे सर्व सांगेल. आणि परत आता विचार करते की नको नको, जर मी फोन लावला तर चांदेकरांना उगाच शंका येईल, त्यामुळे फोन करून सांगायला नको, मी फक्त मेसेज करून सांग. म्हणून आता संगीता टाईप करून आता आबाजींना मेसेज पाठवते की कला तिकडे डबा द्यायला गेली आणि अंबाबाईचीच कृपा झाली आणि आपला जो काही ठरलेला प्लॅन आहे तो एकदम असा ओके असं तिला म्हणायचं असतं आणि ओके म्हणून टाकते. त्यानंतर आता इकडे अनामिका आणि सोहम आपल्या रूम मध्ये तयार होतात. तर सोहम आता पेंटिंग काढत असतो. अनामिका आता त्याच्या पाठीमागे काहीतरी असं आवरण्याचं नाटक करत तिला सोहमशी बोलायचं असतं. तर ती सोहमला म्हणते की सोहू, अरे आपण लग्न झाल्यापासून कुठे बाहेर असं फिरायला गेलोच नाही रे. अरे मग आपण हनीमूनला जाऊया का रे, असं ती आता लाजतच विचार. तेव्हा सोहम लगेच वळून अनामिकाकडे बघत असतो. अनामिका लाजत असते आणि लाजत खाली मान घालत ती म्हणते, अरे तशी माझी इच्छा आहे, परंतु ही कल्पना मला रजनी आईंनी काल सुचवली असं सांगते. म्हणजे हे बघ आपल्याला एकत्र वेळ मिळेल आणि म्हणून त्यांनी मला विचारलं सुद्धा, कशी वाटली तुला ही कल्पना, असं सुद्धा त्यांनी मला विचारलं होतं. त्यावर आता सोहम विचारतो की मग तू त्यावरती काय उत्तर दिलं बरं. तेव्हा आता अनामिका खुश होऊन जे काही उत्तर तिने रजनीला दिलं की सोहूला विचारून सांगते असं ती आता सोहमला सांगते. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर सोहम म्हणतो की ऍक्च्युली अनामिका तेव्हा अनामिका म्हणते की अरे बोल ना, नक्की तुला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे हे बघ आपण, आणि तेवढ्यात आता एक फोन येतो. अनामिकाच्या आईचा फोन असतो. आईचा फोन बघून तिला खूप आनंद होतो. ती लगेच सोहमला म्हणते की सॉरी मी आलेच. म्हणून अनामिका आता आईशी अगदी प्रेमाने बोलायला जाते. तिला खूप आनंद झालेला असतो. सोहम आता अनामिकाकडे बघतच असतो. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये म्हणजे अद्वैतची पूर्ण घालमेल होते. तीनदा घड्याळामध्ये बघतो किती वाजला. त्याला असं झालेलं असतं की कधी जेवणाचा टाईम होईल आणि कला ही डबे घेऊन येईल म्हणून. तेव्हा आता तो घड्याळामध्ये बघतो अगदी 1:30 वाजून गेला तरी सुद्धा अजून डबे आलेले नाहीत. म्हणून तो जरा टेन्शनमध्ये येतो. त्याचं मन आता कोणत्याही कामावर लागतच नसतं. त्याने आता मुद्दाम मीटिंगसुद्धा जेवण झाल्यानंतर करायची असं ठरवलेलं असतं. तो सारखा आपल्या घड्याळामध्ये बघत असतो आणि ही खरे डब्बा आणण्यासाठी किती वेळ लावते. एकतर खूप भूक लागलेली आहे म्हणून तो कलाची वाट बघून अगदी वैतागून जातो. मात्र आता तो आपल्या स्टाफकडे बाहेर येतो. बाहेर मात्र त्याला कोणी दिसत नाही. आता एक मॅडम तिथे असतात. तर तो विचारतो की अहो कुठे गेले सगळे, आपले काही ऑफिसचे नेम वगैरे आहे की नाही, आणि डबे कुठे आहेत आणि बाकी सर्वजण कुठे गेलेत. तेव्हा आता ती म्हणत असते की सॉरी सर, आता लंच टाइम आहे त्यामुळे सर्वजण जेवायला गेले. आता सगळेजण लंच करून येतीलच, कारण बराच वेळ झाला ब्रेक झालेला आणि आता टायमिंग सुद्धा होत आलेला आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की माझ्याच ऑफिसचे रूल्स आहेत तर ते तुम्ही मलाच का सांगतात. तेव्हा आता ती मॅडम म्हणते की सॉरी सर. आणि तेवढ्यात आता जो काही स्टाफ मेंबर आहे ज्यांना डबे आणण्यासाठी सांगितलेले असतात, मंदार आणि बाकी सर्वजण आता लंच करून आतमध्ये येतात. तेव्हा आता अद्वैत त्यांच्याकडे बघतो आणि विचारतो की एक मिनिट, तुम्ही सर्वजण काय खातात. तेव्हा आता त्यांना बडीशेप खाताने बघून आता अद्वैत म्हणतो की काय तुम्ही बडीशेप खातात, आणि बडीशेप कधी आपण जेवायच्या अगोदर खातो का, जेवणाचा डबा कुठे आहेत, डबा अजून का आलेला नाही असं विचारतो. तेव्हा आता लगेच त्यातील एक माणूस आहे तर तो मंदार, तो म्हणतो की अगदी ब्रेकफास्ट सुद्धा संपला आणि डब्बे सुद्धा. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय काय सांगतात. आता अद्वैतला तर कलाला भेटायचं असतं आणि आता अद्वैतला हेच कळत नाही की डब्बे कोणी आणून दिले आणि मला तर काहीच कळले सुद्धा नाही. म्हणून अद्वैत पूर्णपणे वैतागून जातो. त्यानंतर आता इकडे संगीता सरबत करायला घेते आणि आता कला तर येईलच, त्यामुळे आल्यानंतर तिला छान असं गारगार सरबत देते. म्हणजे उन्हातून आल्यानंतर
तिला जरा बरा वाटेल। त्यानंतर आता मंदार तर इकडे ऑफिसमध्ये खूप घाबरतो आणि तो आता अद्वैतला म्हणत असतो की सॉरी सर, खरंच जेवण खूप छान होतं बरं का, आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही खरंच खूप छान जेवण दिल्याबद्दल। म्हणून सर्व काही स्टाफ आता अद्वैतचे आभार मानत असतो, अद्वैतला थँक्यू बोलत असतो। अद्वैतची आता बत्ती गुल होते, तो काही एक शब्द बोलत नाही, कारण त्याच्या मनात जे काही तो ठरवलेला आहे, सकाळपासून ज्याची वाट बघत आहे, तर शेवटी त्याला ते काहीच माहिती न होता कलाही डब्बे देऊन सुद्धा निघून जाते। त्यानंतर आता इकडे संगीता वाट बघून अगदी दमून जाते की माझी कला केव्हा घरी येते, आणि आता खरंच खूप अशी वेळ झालेला आहे, कला केव्हा घरी येईल म्हणून सारखं दरवाजात येते आणि दरवाजाकडे डोकावून बघत असते। आणि तेवढ्यात कला तिला येताना दिसते आणि म्हणते की आली, खरंच खूप दमली असेल, आणि लगेच घाईने ती कलाजवळ येते, माझी कला खरंच खूप दमली असेल, थांब मी तुझ्यासाठी सरबत घेऊन येते, खूप ऊन लागलं असेल तुला, आणि बस मी घेऊन येते। आणि अगदी खुश होऊन ती आता कलासाठी घाईने धावतच सरबत घेऊन येते। तेव्हा कलाला खूप घाम आलेला असतो, ती आता पदराने आपल्या घाम पुसत असते आणि वारा घालत असते। तेव्हा मात्र आता संगीते घाईने अगदी खुश होतच तिला सरबत घेऊन येते, तिला वारा घालते, कारण संगीताला असं झालेलं असतं की नक्की आता कला केव्हा आनंदाची बातमी देईन। ती अद्वैतरावांशी बोलली की काय, याची आता ती वाट बघून असते। संगीता विचारते की अगं सांग ना, अगं झाले काय ते सांग ना। तेव्हा आता कला म्हणते की आई, अगं काय झाले, काय सांगू बरं, आणि हे बघ आई, काही झाले नाही, मी गेले तिकडे डब्बे दिले आणि आले, काही झालेले नाही असं आता सांगते। आणि आई हे बघ सरबत अगदी एक नंबर झाले बरं का। संगीता म्हणते की अगं आणखीन तिकडे काय झाले ते सांग ना। संगीताला आता इतकी उत्सुकता लागलेली असते, पण कला आता पुन्हा दुसराच विषय काढते। कला म्हणते की आई, सरबत प्यायल्यानंतर खूप असं मस्त वाटलं, खरंच बाहेर किती ऊन आहे ग। तेव्हा आता संगीता म्हणते की अगं ते राहून दे, परंतु तू तिकडे गेल्यानंतर जावई बापूंना भेटली का, मग भेटल्यानंतर काय झाले ते अगोदर सांग। आणि हे बघ मला माहिती आहे की डब्यामध्ये गोड होतं, आणि डब्यामध्ये गोडच होतं, अंबाबाईची कृपाच आहे। आणि काय ग, तू भेटलीस का जावई बापूंना, असं खुशून विचारते। तेव्हा आता कला म्हणते की छे, आणि हे बघ मी काही तुझ्या जावयाला नाही भेटले असं जेव्हा म्हणते, तेव्हा संगीताचा चेहरा लगेच पडतो। संगीता म्हणते की काय बोलते, अगं तू भेटली नाही, मग डबे तर त्यांनीच मागवले होते ना। तेव्हा आता कला पूर्ण सरबत पिऊन घेते आणि म्हणते की आई, अगं त्याच्या ऑफिसमधील लोकांनी डबे मागवले होते, त्यांनी नाही, आणि हे बघ ज्यांनी डबे मागितले होते त्यांना मी डबे चौकामध्ये जाऊन दिले आणि परत आले, मी सरांना कशाला भेटू, आणि त्याला भेटण्यासाठी मला काही वेळ वगैरे लागले की काय। तेव्हा आता संगीताचा चेहरा पडतो आणि संगीता म्हणते की खरंच मीच मूर्ख आहे, उगाच मी आशा लावून बसले होते। तेव्हा आता कला सुद्धा काही कमी नसते, कला म्हणते की काय आई, तुला काय वाटलं की मी त्याला भेटायला जाणार, छे, मी कधीही त्याला नाही भेटणार। त्यानंतर आता संगीता तिच्यावरच ओरडते। संगीता म्हणते की हो गप्प बस। त्यानंतर आता इकडे अद्वैत आता सगळ्या स्टाफवर ओरडत असतो, तो म्हणतो की डब्बे घेऊन कोण आले होते। तेव्हा आता मंदार म्हणत असतो की सर कोणी आले नव्हते, आम्हीच गेलो आणि जाऊन डबा घेतला, त्यांना बाकीच्या डब्यांच्या ऑर्डर द्यायच्या होत्या म्हणून त्या शेजारच्या चौकात येऊन थांबल्या होत्या, आणि मग मात्र हरी तेथे गेला आणि त्याने तो डबा घेऊन आला। तेव्हा आता हरी म्हणतो की हो सर। तेव्हा आता अद्वैत मनात म्हणतो की ही अति आगाऊ काही कमी नाही। नंतर आता इकडे कला सुद्धा म्हणते की त्या आगाऊला कळेल की अति आगाऊपणा काय असतो ते। तेव्हा कला सुद्धा आता त्याला शेरा सव्वाशेर म्हणजे त्याला बनवलेलं असतं, कारण डब्बे तर आता अद्वैत कलाची वाट बघत असतो आणि कला त्याला न भेटता डब्बे पोहोच करून आलेले असते। तेव्हा आता संगीता असं म्हटल्यानंतर कलाकडे बघत असते। अद्वैतला खूप चीड येते। अद्वैत आता घरी येतो, वैतागून आपला कोट काढून बाजूला फेकतो आणि मनात फक्त तोच विचार करत असतो की खरंच ही खरे खूप अति आगाऊ आहे, स्वतःला खूप अशी आगाऊ समजतेस, तिने मुद्दाम बरोबर हे सर्व केलं। तेव्हा आता अद्वैतच्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार असतो आणि समोर जो काही कॉफीचा कप असतो तर कॉफी खूप गरम असते आणि तो घेतो आणि लगेच आता त्याला चटका बसतो। तेव्हा तो ओरडतो की खरे अगं काय हे, इतकी गरम कॉफी असते का, आणि कोणी इतकी गरम कॉफी देते का। त्याला असं वाटतं की नक्की कलानेच आता ही कॉफी दिलेली आहे, कलाचाच त्याला भास होतो आणि तो कलावरच ओरडत असतो। तेव्हा आता त्याच्या लक्ष देते की कला येथे नाही, आणि तो आता स्वतःला परत म्हणतो की ह्या खरेच्या विचाराने आणि या खरेने सगळं काही डोकं अगदी पिकून टाकले। त्यानंतर आता इकडे अद्वैत पूर्णपणे वैतागून जातो आणि इकडे कलाची सुद्धा अवस्था तीच होते। ती सारखा आता अद्वैतचा विचार करत असते की जे काही डिहोसचे पेपर्स वेळेस अद्वैत जे काही बोललेला असतो तर ते क्षण तिला कायम तेच आठवत असतात की खरंच मी उगाच उशीर केला डिहोस पेपरवर सह्या करण्यासाठी, मी एक संधी द्यायला नको होती, तेव्हाच्या तेव्हा मी सही करून मोकळं व्हायला हवं होतं, आणि हा नात्यात अगदी मी
सुटलं असतो आणि जेव्हा आता जी काही अद्वैतने लेटर पाठवलेलं असतं की आता ऑफिसला ये डिझाईन साठी, कला फोन उचलत नसते म्हणून, तेव्हा मात्र आता कलाने सुद्धा जे काही त्याचं उत्तर त्या चिठ्ठीद्वारे पाठवलेलं असतं आणि जो काही फोन आता ऑफिसमधून आलेला असतो जे डब्याची ऑर्डर देण्याचा, तर ते सगळं काही अद्वैत स्वतः करतोय. म्हणजे कला आता बारीक प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते की अद्वैत मला त्याला भेटण्यासाठी बोलवतोय आणि त्याच्या जीवाची इतकी तळमळ सुरू आहे, हे सगळं काही विचार करून कलाच्या लक्षात येत. तेव्हा आता कला या सगळ्याचा विचार करून तिच्या हातामध्ये जे काही स्कार्फ असते आणि त्यात जे काही आता टोक आहे तर ती बोटाला जोरात असं टोचते आणि बोटातून रक्त येते. ती जोरात आता आई गं असं ओरडते. तेव्हा आता तिला अद्वैतचा खूप राग येतो आणि ती रागाने म्हणते की हा अद्वैत चांदेकर स्वतःला काय समजतो, आघाऊ कुठला, म्हणून अगदी वैतागून बाजूला जाते. त्यानंतर आता इकडे आपले ठरलं तर या मालिकेतील अर्जुन आणि सायली अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी आता कोल्हापूरला आलेले असतात. तेव्हा आता दर्शन घेतल्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो की मनामध्ये जे काही आता तुमच्या शंका होती ते अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर ती दूर झाली ना? तर आता सायली खुशून म्हणते की हो नक्कीच, अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर खरंच आपल्या मनातील सगळे काही अगदी प्रश्न हे मिटतात, त्याचं उत्तर आपल्याला भेटतं आणि मनात खरंच खूप छान वाटतं आणि आता मात्र यापुढे पुढच्या सगळ्या काही चिंता ती बघून घेईल अशी मी आशा बाळगते. त्यावर आता अद्वैत खुशून यस असं म्हणतो. तर त्यावर आता कला थोडीशी गंभीर होते आणि ती अर्जुनला म्हणते की मला अद्वैत आणि कला या दोघांची जरा काळजी वाटते. तेव्हा आता अर्जुन विचारतो की का? तर सायली म्हणते की ते दोघे एकत्र कसे येणार आणि तुम्हाला तर माहिती आहे ते दोघं आता वेगवेगळं राहतात, कारण कलाने आता डिव्होर्स पेपरवर सह्या केल्यात आणि ती आता चांदेकरांच्या घरातून बाहेर पडली आणि ती आता ऑफिसला सुद्धा जात नाही. परंतु कलाने मात्र हे सर्व असं करून कसं चालेल? तर आता अर्जुन म्हणतो की हो, अर्जुन म्हणतो की असं म्हणतात की जोड्या हे स्वर्गातच बांधल्या जातात आणि असं म्हणतात की स्वर्गामध्ये ज्याचं नाव ज्याच्या जोडीदाराशी लिहिलेलं आहे त्याचं लग्न त्याच्याशीच होतं. अद्वैत आणि कला या दोघांच्या बाबतीत सुद्धा अगदी तसेच झाले. तर लगेच सायली खुशून म्हणते की हो ना, खरंच ते दोघे किती छान आहेत, त्यांची जोडी सुद्धा एकमेकांसाठी दोघंही एकमेकांना अगदी परफेक्ट आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो आपल्याला माहिती आहे, दोघांचा स्वभाव सुद्धा आपल्याला चांगला माहिती आहे, कोणी मागे सुद्धा हटणार नाही आणि कोणी पुढे सुद्धा येणार नाही. तेव्हा आता सायली म्हणते की मला काय वाटतं की आपणच जरा धक्का द्यायला हवा, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण जरा प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की काय आपण दोघे काय करणार आहोत? आणि तेवढ्यात सायलीचं गाडीमध्ये जे काही आता पोस्टर असते त्या पोस्टरकडे आता सायलीचे लक्ष जाते आणि सायली लगेच आता गाडीतून ते पोस्टर उचलते आणि हार बनवण्याची जी काही स्पर्धा आहे तर त्या स्पर्धेबद्दल आता सायली त्यावर आणि ती अर्जुनला म्हणते की हार बनवण्याची स्पर्धा आणि हे बघा अहो अंबाबाईनेच आपल्याला आता मार्ग दाखवला, तीच आता जे काही आहे तर ते आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्या दोघांना एकत्र आणण्याचा जो काही मार्ग आहे तर तिने आपल्याला दाखवला. तेव्हा आता त्या दोघांना एकत्र कसं आणायचं यासाठी आता अर्जुन आणि सायली या दोघांचा एक मस्त जबरदस्त प्लॅन होतो. अर्जुनला आता सायलीचा जो काही प्लॅन आहे तर तो खूप आवडतो. तेव्हा तो सायलीला म्हणतो की अगदी ग्रेट अशी आयडिया आहे, मी आता अद्वैतकडे जातो आणि तुम्ही सायलीकडे जा. तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की चला. तर सायली म्हणते की आहो चला कुठे, तुम्ही अद्वैतकडे चालले आणि मी सायलीकडे चालले. तेव्हा आता अर्जुन आणि सायली, कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र आणण्यासाठी आता मस्त त्यांचा प्लॅनिंग होतो आणि तो त्याची पूर्ण तयारी करायला सुद्धा सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे रोहिणी राहुलवर रागवत असते आणि रोहिणी समोरच बसलेल्या असतात आणि त्या दोघांची आता कुजबुज एकमेकांशी सुरू असते. तेवढ्या अर्जुन आता तेथे येतो आणि अर्जुनला बघून राहुल लगेच उठतो आणि खुश होतो. तेव्हा आता अद्वैतला भेटायला अर्जुन आलेला असतो आणि समोर आबांना पाहून अर्जुन लगेच आता आबांचे दर्शन घेतो, त्यांच्या पाया पडतो. तेव्हा आता अर्जुन खुश होऊन आबांना विचारतो की काय, हाऊ आर यू यंग मॅन? तेव्हा आता आबा म्हणतात की अरे चाललं, अंबाबाईच्या कृपेने सर्व काही ठीक आहे. तेव्हा आता आबा सुद्धा अर्जुनला बघून खूप खुश होतो आणि अर्जुन आबांना भेटून आणि तेवढ्यात सरोज बाहेर येते. सरोज म्हणते की अरे अर्जुनला बघून आता सरोजला आनंद होतो आणि विचारते की अरे तू तर खूप दिवसातून आलास रे, आणि काय रे सायली कुठे आहे? तर अर्जुन म्हणतो की सायली जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेली आहे आणि अर्जुन विचारतो की अहो काकू पण अद्वैत कुठे आहे? तर सरोज म्हणते
तो त्याच्या खोलीमध्ये आहे। तेव्हा आता सरोज अंजूला म्हणते की तू अद्वैतला सांग की अर्जुन खाली आलेला आहे, तू त्याला खाली येण्यासाठी सांग। तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघा ताई, माझ्यासाठी एक काम करा, आलं घातलेला मस्त चहा बनवा आणि वर अद्वैतच्या रूम मध्येच घेऊन या। मी वर जातो आणि अद्वैतला जाऊन सरप्राईजच देते, त्याच्या रूम मध्ये आम्ही दोघं एकत्र बसूनच चहा घेऊया। मात्र अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि रजनी काकू कुठे असं विचारतो। त्यावर आता सरोज लगेच आता ती सासू झालेली आहे ना, सुनेला 4 गोष्टी शिकवते। तेव्हा आता अर्जुनला खूप असं हसायला येतं। अर्जुन म्हणतो की हो हो मी आलोच, आणि लगेच तो आता अद्वैतच्या रूम मध्ये अद्वैतला भेटायला निघून जातो। तेव्हा आता राहुल आणि रोहिणी यांचा तर खूप असा जळफळाट होतो। रोहिणी लगेच आता राहुलला खुणावते आणि त्याला डोक्याने अगदी इशारा करत म्हणते की जा, तू ते नक्की काय बोलतात काय नाही याकडे लक्ष दे। त्यानंतर आता इकडे कलाची सुद्धा तळतळ अशी सुरूच असते। आता ती वैतागून जाते, तिला म्हणजे स्वतःला ती असं म्हणत असते की एकदा आईच्या घरी आले असं वाटलं होतं की एकदा चांदेकर पासून सुटका होईल, परंतु नाही, तो तर मला इकडे आल्यानंतर सुद्धा खूप त्रास देतो, त्याने तर अगदी मला वैतागून सोडले। तेवढ्यात आता दिनकर घरी येतो तर कला ही रागाने विचारते की बाबा अहो आई कुठे आहे। त्यावर आता दिनकर विचारतो की काय ग काय झाले, एवढा मोठा बाप तुझ्या समोर उभा आहे आणि तू सारखं आई आई असं का विचारते। अगं निदान बापाशी सुद्धा कधीतरी बोल। अगं संगीना शेजारच्या सावंत काकूंकडे गेली आहे, त्यांच्या आईची तब्येत सारखी आता अगदी बरी नसते ना, त्यामुळे त्या थोडा वेळ तेथे थांबणार आहे आणि तिला तिकडून येण्यासाठी जरा उशीर होईल। आणि तेवढ्यात कला ही आता जे दुधाचं गरम पातेल आहे तर त्याला हात लावते। लगेच आई ग असं जोरात ओरडल्यानंतर दिनकर विचारतो की काय ग कला काय झालं, हात भाजला का। आणि तो आता तिला गार पाण्याखाली हात धरायला सांगतो। तेव्हा आता कला घाईने गार पाण्याखाली हात धरते, तेव्हा तिला कुठे थोडंसं बरं वाटतं। तेव्हा आता दिनकर विचारतो की कला अगं तुझं काय चाललं, नेमकं तुझं लक्ष कुठे असतं। अगं समोर तुझ्या डोळ्याच्या समोर अगदी हे गरम पातेल आहे आणि तरी सुद्धा तू ते गरम पातेल पकडते। दिनकर तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि बघ ना कला अगं किती भाजले। तेव्हा आता कला म्हणते की काही नाही थोडंसं। तेव्हा आता कलाची जी काही अवस्था आहे तर ती दिनकरला समजते। दिनकर आता कलाला म्हणतो की बाळा अगं काय असं तू असं अवस्था स्वतःची करून घेतली, एवढं काय झालं तुला। तेव्हा आता कला थोडीशी रागावते। कला म्हणते की बाबा अहो का मी इतकं सहन करायचं, कोणावर कधीही अन्याय जर झाला तर नेहमी मी आवाज उठवत असते आणि आता हेच बघा माझ्यावर अन्याय होतं तर मी गप्प बसू का आणि निमूटपणे सगळं काही अगदी सहन करत राहू का का असं। आणि हे बघा त्याला काही अधिकार नाही मला ऑर्डर सोडण्याचा आणि माझ्यावर हक्क गाजवण्याचा। ती आता अद्वैत बद्दलच बोलत असते आणि हे बघा जेव्हापासून मी त्या लग्न करून त्या घरामध्ये गेले तर कुठल्याही कर्तव्याला मी मागे हटले नाही। कोणत्याही अगदी कर्तव्य आहे तर ते प्रत्येक कर्तव्य मी माझं पार पाडत आले। चुकला असेल ना तर तो चांदेकर चुकला आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तो मला कशाला ऑर्डर सोडत असतो। कला भांडे आपटत आपटत आता दिनकरशी बोलत असते। तेव्हा दिनकर विचारतो की अगं काय झालं कला, कसली ऑर्डर त्यांनी तुझ्यावर सोडली। तेव्हा आता कला आपल्या हातामध्ये ग्लास आहे तर ते टेबलवर आदळत म्हणते की डबा इकडे आणून द्या, डबा तिकडे आणून द्या अशी मला ऑर्डर सोडतोय आणि खऱ्यांच्या मधल्या मुलीला घेऊन डबा घेऊन पाठवा, याला काय अर्थ आहे बरं बाबा। आणि हा चांदेकर स्वतःला काय समजतो। तेव्हा आता दिनकर म्हणतो की अगं तू असं काय करते, एवढ्या मोठ्या कंपनीचा तो मालक आहे चांदेकर ज्वेलरचा आणि त्याला अशा ऑर्डर सोडायची सवय असेल म्हणून तो असं करत असेल। तेव्हा आता कला म्हणते की हो ना, मग मी सुद्धा स्वतंत्र विचाराची स्वतंत्र मुलगी आहे, मला सुद्धा माझ्या विचाराने काम करण्याची सवय आहे। त्याला ऑर्डर सोडण्याची सवय असेल परंतु मला मात्र कुणाकडून ऑर्डर सोडण्याची सवय नाही। आणि हे बघा बाबा एवढं सगळं होऊन सुद्धा त्याने ऑर्डर सोडायचं धोरण माझ्याशी बोलायला सुद्धा त्याने येऊ नये म्हणून कलाची इतकी चिडचिड आणि इतकी रागवलेली असते ते। आणि ती आता दिनकर तिला शांत करायचा खूप प्रयत्न करतो परंतु कला आता फडकं कुठे ठेवलं आहे ही आई पण म्हणून आईवरच राग काढते। दिनकर म्हणतो की हे बघ तुला नाही ना आवडत मग तू त्याच्याशी बोलू नको। कला म्हणते की नाहीच बोलणार मी, परंतु बाबा हा काय मुद्दा आहे हो, चांदेकर स्वतःला काय समजतो, मी का त्याचं ऐकून घ्यायचं। म्हणून कला आता सगळे काही टेबलवर ग्लास ठेवलेले असतात तर ते फेकून देते। दिनकर आता ते सर्व ग्लास गोळा करतो आणि कलाला समजावतो अगं आमच्या घरामध्ये 4 भांडी आहे घरात, ती राहून दे व्यवस्थित, भांड्यावर कशाला राग काढतेस। आणि तो कलाच्या हाताला
धरतो, तिला शांत राहून अगदी खाली बसवतो आणि तू इथे शांत बस, मी तोपर्यंत तुझ्यासाठी लिंबाचं सरबत घेऊन येतो. तेव्हा आता कला तर रागावलेलीच असते. तर सरबत करता करता आता दिनकर म्हणतो की हे बघ, लिंबाचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा, मिठाचा खारटपणा आणि थंडगार बर्फ समद एकत्र मिळून मिसळून आले तर चांगलं असं सरबत बनतंय. आणि हे बघ, संसारामध्ये सुद्धा असंच असतं. संसारामध्ये, नात्यामध्ये खारट, गोडपणा, तिखटपणा हे सगळं काही एकत्र आले तेव्हा नाती चांगली टिकतात आणि संसार हा चांगला होतो. समजतं ना बाळा मी तुला काय म्हणतो? आणि हे बघ, समोरचा माणूस कितीही तापलेला असलो, जर सरबत पिल्यानंतर त्याला शांत करण्याची ताकद सरबतात असते. म्हणून तो कलाला सरबत देतो आणि प्यायला सांगतो. तेव्हा आता कला सरबत पिते आणि म्हणते की बाबा हे बघा, मला सगळं काही मान्य आहे. लिंबाचा आंबटपणा आणि साखरेचा गोडवा हे सगळं एकत्र आल्यानंतर सरबत होतं, हे बरोबर आहे. पण बाबा अहो, सगळेजण आपापला गुणधर्म सोडत नसतो. प्रत्येकाची एक वेगळी ओळख असते आणि ती प्रत्येकाने जपलीच पाहिजे, नाहीतर सगळी सरबत ही सारखीच लागते. आता दिनकर म्हणतो की कला, अगं तुझ्याशी बोलण्यात कोणी जिंकणार आहेस का? आणि आता दिनकर जायला निघतो तर कला म्हणते की बाबा खरंच सरबत खूप चांगले झाले हो, थँक्यू बर का. तेव्हा आता दिनकर हसतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो की डोसकं तुझं शांत होईल. तेव्हा मात्र आता कलाच्या हाती सुद्धा ते पोस्टर लागते. देवी उत्सव जी काही स्पर्धा असते, सर्वोत्तम जो काही हार चांगला बनवेल तर त्याला 1 लाखाचं जे काही पारितोषिक आहे. तर कला हे ऐकल्यानंतर अगदी वाचल्यानंतर खुश होते आणि कला मात्र आता या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा ठरवते. तेव्हा कला सगळं काही वाचते, म्हणजे कोल्हापूर मधील मोठमोठे ज्वेलर्स या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. मग मात्र ही संधी चांदेकर सोडणार नाही हे कलाच्या लक्षात येते आणि त्याने जर ही संधी सोडली तर आजोबांना सुद्धा ते खपायचं नाही असा कला विचार करते. आणि जर त्याने या स्पर्धेमध्ये भाग घेतला असला तर मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही असं आता कला ठरवते. चांदेकर जेथे जेथे असेल तर तेथे तेथे मला जाणं टाळायचं, माझ्यासाठी शेवटी तेच चांगलं आहे असं कला ठरवते. मग जाऊन दे, कशाला मी या वाटेला जाऊ, म्हणून ती स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं ठरवते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अर्जुन हा अद्वैतकडे रूम मध्ये येतो आणि तो अद्वैतला ते जे काही पोस्टर आहे ते दाखवतो. अद्वैतला म्हणतो की हे बघ, मला असं वाटतं की तो ह्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यावा म्हणून. अर्जुन त्याला समजावतो की हे बघ, चांदेकर ज्वेलर्स हे फक्त कोल्हापूर मध्ये नाही, अख्ख्या जगात ते फेमस ज्वेलर्स आहे आणि तसंही तुझ्याकडे बेस्ट डिझायनर तर आहे. तेव्हा आता अद्वैत जेव्हा हे ऐकतो तर तो अगदी स्वतःशी खुश होतो आणि म्हणतो की खरंच हे मात्र अगदी बरोबर आहे. खरे इतकी जी काही उत्कृष्ट डिझायनर आहे तर तिच्यापेक्षा कोणीही नाही असे. मग या देवीच्या हाराच्या निमित्ताने मात्र मला खरेला परत बोलावता येईल. अद्वैतला आता हा चान्स येतो. अद्वैतचा चेहरा लगेच खुलतो. तर इकडे सायली कलाकडे आलेली असते आणि ती कलाला समजावते. तेव्हा कला आता सायलीला म्हणत असते की कोल्हापूर मधील सगळे काही उत्कृष्ट ज्वेलर्स आहेत तर ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. मग त्यात चांदेकर तर असणार, त्यामुळे चांदेकर असल्यामुळे मला त्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे कला आता स्पष्ट सांगते. परंतु सायली मात्र आता कलाला अगदी कसं समजावते आणि या स्पर्धेत भाग घ्यायला कसं उतरवते आणि त्या निमित्ताने अद्वैत आणि कला एकत्र परत कसे येतात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.